पण तिला काय माहिती बिचारीला की मी गाणारा नाही खाणारा झालो. शाळा मला कधीच आवडली नाही. बरं. मी नेहमी म्हणतो आता तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून म्हणेन हं, हं. की जे कोणी शाळा चालवत असतील, शाळा अशी करा की पोरांना इंटरेस्ट तिथे वाटतो. इंटरेस्ट वाटला पाहिजे. माझी शाळा, हं. माझं घर असं वाटलं पाहिजे. आय हेट माय स्कूल असं जेव्हा मी म्हणता म्हणतो कामा नये. हां, म्हणता का मी तर म्हणतो. हां, कारण मला ना खूप खूप त्रास झाला शाळेमध्ये. मला कोणीतरी सांगायचं की 2 भुवयांच्यामध्ये 250 वेळा घासलं की तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. आणि मी ते घासलं. घासत होतो, आई रागवायची. आई रागवायची, मग आईच्या चोरून घासायचं आणि तिथे सेप्टिक तयार झालं. तर सेप्टिक ते वर्षभर पुरलं मला ती जखम. आणि नंतर लक्षात आलं की ती वर्षभर जखम जी पुरली मग ती मला सतत जाणीव देत होती की तुला काहीतरी वेगळं करायचं तर म्हणून तू हे केलं. तर कर वेगळं काहीतरी. स्वप्न बघा मस्त. हां, हे स्वप्न पाहण्यासारखंच आहे ना. बरोबर. छान स्वप्न पाहण्यात काही GST लागत नाही, ना टॅक्स लागत. तो बढ़िया ख्वाब देखो और ख्वाब पूरे करने की कोशिश करो. भूक लागते जेव्हा एखादा आपण पदार्थ पाहिला, थाळी पाहिल्यानंतर भूक लागते, त्याचे सेन्सेस मेंदूत जातात, तोंडाला पाणी सुटतं. हे सगळं कसं गणित आहे माहिती आहे का, की तोंडाला पाणी सुटल्याबरोबर आपण खातो. पदार्थ खाल्ला 32 वेळा चावून खा म्हणतात. तर तो 32 वेळा का खायचा? कंटाळा करतो आपण. तो खाल्ला तर ती लाळ त्याच्यामध्ये मिसळते आणि मग तो पदार्थ अजून टेस्टी होत बारीक जातं. होऊन खाली जातो आणि जेवढा वेळ पदार्थ तुमच्या तोंडात राहील तर त्याची खाण्याची आसक्ती तुमची कमी होईल. तुम्ही कमी खाल आणि खाली गेल्यानंतर त्याचं पचन होईल आणि नंतर मग लाळ जेव्हा आपल्याला पाहिजे जास्तीची, म्हणून या डावीकडल्या चटण्या आपले पूर्वज खूप हुशार होते. डावीकडल्या चटण्या सगळ्या द्या, कारळाची चटणी, तिळाची चटणी, पंचामृत, लिंबू, लोणचं. हे असं एक असं चाटलं की लगेच ते सिक्रेशन होतं आणि लाळ पुन्हा सुटायला लागते. हां, तर हे आपण फॉलो करत नाही काहीच. हो ना. हे केलं तर जीवन सोपं आहे सगळं. तर विष्णूची रसोई सुरू करताना मला वाटतं आता 17 वर्ष झाले असेल. हो, 16 वर्ष. ती आयडिया कशी आली? सुरुवात कुठनं झाली? सुरुवात फेल्युअरनी झाली. 3 रेस्टॉरंट आमचे फेल्युअर गेले. हं. आणि पण मला मुळात ॲक्टर व्हायचं होतं किंवा पब्लिक फिगर व्हायचं होतं. ते तर काही होत नाही आहे. आता ॲक्टर म्हटल्यावर मला तुम्ही अगदी अमजद खान सारखे वाटताय. म्हणजे मी त्यांच्याशी तुम्हाला रिलेट करते. बरं. नाही, पण अमजद खानपेक्षा आता मी ॲक्टर म्हटलं तर तुम्हाला सांगतो की याराना नावाचा एक चित्रपट येऊन त्याच्यात अमजद खानच होता हो. आणि अमिताभ बच्चन 0 से हीरो होतो. आणि ते पाहून म्हटलं की नाही, आयुष्यात काहीतरी असं करावं आपण की आपल्याला 4 लोकांनी ओळखलं पाहिजे, आपल्याकडे आले पाहिजे, आपल्या सह्या घेतले पाहिजे, आपले फोटो काढले पाहिजे असं. तर म्हणजे अर्थात ग्लॅमर ग्लॅमर सगळ्यांनाच मला पाहिजे आवडतं. असतं. मला आवडतं. खरं सांगतो. वर नाकबूल कसं नाही आवडतं आपल्याला. जे आहे ते आहे. बस. स्ट्रेट फॉरवर्ड. हां, रसोईतही गेल्यानंतर 4 लोकांनी विचारलं नाही तर माझा चेहरा उदास होतो. काहून आज गिराईकीच नाही लागली आपली. कित्येक वेळा असंही झालं आहे की एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. चांगले चांगले भरलेले आहेत लोकं. नेमकं आपल्याबरोबर चांगले असे लोकं असतात की त्यांच्यासमोर आपल्याला मिरवायचं असतं आणि तिथे गेल्यावर कोणी झालं आपल्याला विचारतही नाही. असं होतं. बरं, त्याचे कारणं वेगळे असतात की लोकांना एक तर पहिला विश्वास बसत नाही, हा इथे कसा? आणि दुसरं याच्याकडे जाऊ की नको? असं असं काही. कारण सेलिब्रिटी हां, आहात हां. आणि सहज मग मी कित्येक वेळा एखाद दुसरा मित्र आजूबाजूला असेल, जल्दी का किधर है तू? मैं इधर बैठा है ये रेस्टोरेंट में, तू आ मेरी सेल्फी निकाल. ऐक. एवढं पागलपण आहे आपल्यामध्ये. हां, सगळ्यात छान कधी वाटलं? टेलिव्हिजनवर भारताचा मॅप आला आणि भारताचा मॅप येऊन तिथे ग्राफिक्सच्या थ्रू अयोध्येत कुठून काय पोचताय असं दाखवलं. अच्छा. आणि मग महाराष्ट्रातून शिरा जातो आहे. तर हा जो अभिमान होता, लाडू जातो आहे, हा जो अभिमान होता हा खूप मोठा होता. म्हणजे आत्तापर्यंत जेवढे 25 वर्ल्ड रेकॉर्ड केले, तर ते 25 वर्ल्ड रेकॉर्ड एका बाजूला आणि अयोध्येचा हलवा एका बाजूला. म्हणजे तुमचं घर, स्वयंपाकघर रंगीत होतं बघा. चांदी, कासा, लोखंड, पितळ, तांब, लाकूड, दगड हे सगळे भूपात्र आहेत, भूमीतून निघालेले पात्र आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये मिनरल्स असतात सगळे जमिनीतले. आणि आपण जेव्हा त्याच्यामध्ये एखादा पदार्थ बनवून खातो तर कळत नकळत ते मिनरल्स आपल्या पोटात जातात. पैसा कमवणं सोपं असतं, तो राखून ठेवणं खूप कठीण असतं. त्याच्यामुळे मॅनेजमेंट आयुष्यामध्ये बायको आणि CA हे चांगले मिळाले पाहिजे. बिझनेसला बिझनेसच ठेवा. बिझनेस चालत नाही आहे म्हणून त्याला ओढत राहणं हे खूप घातक आहे. बिझनेस चालत नाही, ओढत राहणं खूप घातक आहे. यासाठी तुम्ही म्हणता अरे लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील. हे तुम्ही लग्न नाही केलं ना बिझनेसशी, लग्न केलं बायकोशी, ते टिकवा.
बिझनेस नाही टिकला तरी चालेल, दुसरा नवीन बिझनेस बनवा, तो टिकवा. नमस्कार, मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आत्ताच दिवाळी आटोपली. सगळ्यांनी घरी फराळ केलेला आहे, कुठल्या कुठल्या वेबसाईट बघून, आणि विचार केला की ही रेसिपी चांगली होईल, ती रेसिपी चांगली होईल, अशा अनेक वेबसाईट आपण बघत असतो. पण परफेक्ट रेसिपी बनवणारा एक व्यक्ती आज आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत, आणि आज ते माझ्यासोबत आहेत, याचं मला खरंच अभिमान वाटतं आहे. आज आपल्यासोबत आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके विष्णू, द ग्रेट शेफ विष्णू मनोहर सर. नमस्कार सर. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये हो. तुमचे स्वागत आहे. थँक्यू. धन्यवाद सर तुम्ही आल्याबद्दल. अरे माझा आवडता विषय आहे आणि तुम्ही एवढ्या प्रेमाने बोलवलं, आणि नुकतीच दिवाळी झालेली आहे. येस. तर दिवाळीची सुरुवातही चांगली झाली आणि आता शेवटही चांगला झाला. बरोबर. सर, मला हे विचारायचं आहे की विष्णू मनोहर या नावात थोडंसं मला वेगळं पण वाटतं, कारण मनोहर हे नाव वाटतं, आडनाव वाटत नाही. बरोबर. त्याच्या मागे काही वेगळं पण आहे. ॲक्च्युली हे घडत गेलं आहे माहिती आहे का. विष्णू, एक तर विष्णू मनोहर म्हटल्यावर एक तर लगेच लक्षात येत नाही हा कोण आहे. हा साऊथ इंडियन आहे, मराठी कोणी म्हणतच नाही, कारण माझं दिसणंही तसं मराठी नाहीच आहे. तर मग विष्णू मनोहरन कोणी करतं, मग कोणीतरी विष्णू मनोहर जोशी करतं. त्यांना असं वाटतं मनोहर हे नाव आहे, पण मनोहर आडनाव आहे. आणि दिगंबर माझ्या वडिलांचं नाव आहे, म्हणजे विष्णू दिगंबर मनोहर. आणि याची हिस्ट्री अशी आहे की माझी आई गाणारी होती, म्हणजे गायची छान, तिची बैठकी व्हायच्या वेगवेगळ्या ठिकाणी, आणि विष्णू दिगंबर पलुसकर हे गाणारे मोठे व्यक्ती होऊन गेले. तर आईला वाटायचं हा सुद्धा गाईल, म्हणून तिने म्हटलं वडिलांचं नाव दिगंबर आहेच, आपण याचं नाव विष्णू ठेवू, विष्णू दिगंबर मनोहर पलुसकरच्या ऐवजी. पण तिला काय माहिती बिचारीला की मी गाणारा नाही खाणारा झालो. बरोबर. ही जी जर्नी सुरू झाली शेफ, ॲज अ शेफ, तर बाकी गोष्टी तर असतातच, पण लहानपणी, अगदी लहानपणापासून आपण सुरुवात करूया की आई म्हणा किंवा आजी म्हणा यांच्यासोबत तुम्ही किचनमध्ये असायचे, किंवा तुम्हाला कसं वाटलं की या फील्डमध्ये आपण जावं? या फील्डमध्ये जावं असं कधी म्हणजे हे नव्हतं माझं, हे नव्हतं, लक्ष नव्हतं. मला फक्त आपण जे सामान्य कुटुंबातले आहोत तर थोडं असामान्य व्हावं असं वाटलं होतं. आणि फूडी होतो, शौकीन होतो खाण्याचा. म्हणजे बाबांनाही खूप छान छान खायला आवडायचं, वेगवेगळ्या रेसिपीज आईला बनवायला आवडायच्या, आणि तो पहिला बाळकडू असं म्हणता येईल. आणि आमच्या आजोळची म्हणजे आईकडली फॅमिली मोठी, आणि प्रत्येक ह्याला काय सणावाराला 20-25-50 लोक असायची जेवायला. आणि त्याच्यामुळे आई सगळ्यांसाठी काय बटाटे वडे, मसाले भात, असं अमकं डमकं काही काही करायची. आणि तेव्हा गॅस एवढा मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हता. तेव्हा गॅस शेगडीला बर्शन म्हणायचं. बर्शन. हां. अच्छा. तर त्याचे बिडाचे असे गॅस असायचे. तर त्या बर्शनचा हा फोटो बघा तुम्ही, म्हणजे काही लोकांना त्या जुन्या आठवणी ज्या आहेत. पण नवीनच ऐकते. हा आहे बर्शन. तर तो बर्शन म्हणजेच गॅस लिमिटेड मिळायचा. त्याच्यानंतर शेगडी, भुस्याची शेगडी, कधी कधी वातीचा स्टोव, असे 3-4 लेवलवर आई स्वयंपाक बनवायची. आणि त्यातलं मग माझं काम म्हणजे लाकडाची किंवा भुशाची जी शेगडी असायची, कोळशाची, ती जाळण्याचं काम मला आवडायचं. म्हणजे आईला मदत. मग ते नुसतंच जाळण्यापेक्षा मग त्याच्यात कधी मग हळूहळू कणिक भिजवायला लागलो, कणिक भिजवून दे, असं ती खरी सुरुवात. आणि नंतर मग हे सगळं सुरू झालं. बाबांकडे ओढा जास्त होता, बाबांच्या कलेचा. मला तसा चित्रकारच होणार होतो मी, की बाबांची आपण हे करूयात. बाबांनाही वाटायचं की ह्यांनी हे करावं. थोडंसं रंगाचं ज्ञान होतं, स्केचिंगचं ज्ञान होतं, असा तो सगळा प्रकार आहे. आता रंगाचं म्हटल्यावर मला एक म्हणावंसं वाटतं की जेव्हा आपण स्वयंपाक करतो, असं म्हणतात की आपलं जे ताट असतं ते 7 रंगांनी भरलेलं असतं. अगदी बरोबर. इंद्रधनुष्यासारखं. आणि त्याच्यात आपण जेव्हा सगळं पदार्थ मांडतो तेव्हा ते 7 रंग
यायला पाहिजे. म्हणजे ते फुल डाएट असं त्याला आपण म्हणतो, बरोबर? आणि तुम्ही आता म्हटलंच की आर्टिस्टिक थोडंसं बरोबर. वडील पण आर्टिस्टिक फील्डमध्ये असल्यामुळे ते बरं. बरं, शाळा आणि शाळेचं लाईफ ते कसं आलं? मला आवर्जून सांगावंसं वाटेल प्रेक्षकांना की सरांच्या लोखंडेबाई यांच्याबद्दल मी कुठेतरी ऐकलं होतं. त्यांच्याबद्दल सांगा. शाळेचं लाईफ खूप आठवणीत ठेवण्यासारखं नाही आहे. अच्छा. हां, म्हणजे शाळा मला कधीच आवडली नाही. बरं. मी नेहमी म्हणतो, आता तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून म्हणेन, हं, हं. की जे कोणी शाळा चालवत असतील, शाळा अशी करा की पोरांना इंटरेस्ट तिथे वाटलं. इंटरेस्ट वाटला पाहिजे. माझी शाळा, हं. माझं घर असं वाटलं पाहिजे. आय हेट माय स्कूल असं जेव्हा मी म्हणता म्हणतो, कामा नये. हां, म्हणता का मी तर म्हणतो. हां, कारण मला ना खूप खूप त्रास झाला शाळेमध्ये. म्हणजे आमच्या शाळेत त्रास आहे अजून? त्रास म्हणजे मी नाव नाही घेणार शाळेचं, पण हं, हं. तिथे फक्त हुशार मुलांनाच घेणे अच्छा, आणि म्हणजे हुशार पार्शियलिटी. मुलांमधनंच हुशारी काढण्यात काय अर्थ आहे? बरोबर. आणि शिक्षक तुमचे चांगले असावे. सगळेच शिक्षक वाईट होते असं नाही. चांगलेही शिक्षक होते, अपवाद त्याला होता. पण मॅनेजमेंट हं. ज्यांची शाळा होती ती लोकं खूप वाईट होती आणि त्याचा खूप त्रास झाला मला. आणि मी अभिमानाने सांगतो की मी 10वी प्रायव्हेटली झालो आहे. अच्छा. हां, ग्रॅज्युएशन ओपन युनिव्हर्सिटीमध्ये केलं आहे. आणि मजा आली मला ते. शाळेच्या बाहेर पडल्यानंतर लक्षात आलं की शाळेचा टीचर कसा असावा. हं. हां, आता की शाळा त्याच्याबद्दल म्हटलं. आपलेपणा असावा एक. बरोबर. हां, शाळा म्हटलं की सगळे विषय आलेत आणि त्यातल्यात गणित हा सगळ्यात हो, महत्त्वाचा विषय हो, आणि तुमचा तो खूप नावडता विषय. हो. मग विश्व रेकॉर्ड जेव्हा तुम्ही करता आणि गणित हे तारतम्य जुळत नाही. बरोबर, पण ह्या मोठ्या प्रमाणात जेव्हा करता तर ते भाज्यांची इतकी क्वांटिटी असते, मग त्यांचं टेम्परेचर असतं, त्याच्यात ह्या सगळ्यात गणित आलं. बरोबर. तर ह्या गणिताचं साम्य कसं तुम्ही साधता? गणिताचं साम्य सांगतो. ॲक्च्युली गणिताच्या टीचर होत्या लोखंडेबाई, तुम्हाला सांगितलं. अच्छा. तो किस्सा पहिले आहे का, हां. की मनामध्ये दृढ इच्छा असली, इच्छाशक्ती तुमची चांगली असली की काही पण होतं. बरोबर. काही ठरवा. हं. म्हणजे अशक्य ते गोष्टची शक्य होऊ शकते. तर माझं लहानपणापासून तसंच होतं. मला कोणीतरी सांगायचं की 2 भुवयांच्यामध्ये 250 वेळा घासलं की तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. आणि मी ते घासलं. घासत होतो, आई रागवायची. आई रागवायची, मग आईच्या चोरून घासायचं आणि तिथे सेप्टिक तयार झालं. तर सेप्टिक ते वर्षभर पुरलं मला, ती जखम. आणि नंतर लक्षात आलं की ती वर्षभर जखम जी पुरली मग ती मला सतत जाणीव देत होती की तुला काहीतरी वेगळं करायचं तर म्हणून तू हे केलं. तर कर वेगळं काहीतरी. हं. त्यात घासल्याने नाही झालं ते. हां, सतत विचार सतत करण्याने. काहीतरी त्याचा. मग तोच विचार माझा शाळेत, की आज एखादं होमवर्क झालं नाही लोखंडेबाईंचं. सकाळपासून मनाला आज लोखंडेबाई आल्याच नाही पाहिजे, आज लोखंडेबाई आल्याच नाही पाहिजे. म्हणजे कधीच आल्या, पाडेपाठ नसेल केलं तेवढं लोखंडेबाई आल्या नाही पाहिजे एवढं म्हणजे म्हटलं. त्यांचं नाव हो. जाप आणि झालं. जेव्हा 11 वाजता लक्षात यायचं की लोखंडेबाई आल्याच नाही, तेव्हा इतकं छान मज्जा. वाटायचं. म्हणजे तर मी ते जे इच्छाशक्ती ठेवा. इच्छाशक्ती. हां, स्वप्न बघा मस्त. हां, ही स्वप्न पाहण्यासारखंच आहे ना. बरोबर. तर छान स्वप्न पाहण्यात काही GST लागत नाही, ना टॅक्स लागत. तर बढ़िया ख्वाब देखो और ख्वाब पूरे करने की कोशिश करो. बरं. आणि स्वप्न जेव्हा पाहता तुम्ही पुरे करायच्या, तर वाकड्या मार्गाने जाऊ नका, छान मार्ग निवडा. आता तुमचा प्रश्न जो होता की तुम्ही गणित जो आहे हे कसं लावता. आता कसं आहे की बेसिक एक गणित आपल्याला येतं, पण अगदीच जे हायफायवालं गणित आहे त्याला माझी काही गरजच नाही. म्हणजे माझं जे क्षेत्र आत्ता सध्या सुरू आहे त्याच्यात काही गरज नाही. साधारण 10 किलो आपण पनीर बटर मसाला बनवला तर त्याला 1.5 किलो तेल लागतं, 2 किलो काजूची पेस्ट लागते, 1 किलो मगजची पेस्ट लागते, 50 ग्राम हळद लागते, 100 ग्राम तिखट लागतं. हे 10 किलोचं. तर 10-20 किलोला किती डबल त्याचं करा, डबल 30 करा. किलोला ट्रिपल करा, अच्छा. 10 पट करा. हे सोपं गणित आहे. आणि आजकाल सोपं म्हणजे काय, तुम्ही Calculator कॅल्क्युलेटर आहे. घ्या, सोपं होतं सगळं. तर असं ते गणित आहे, पण ते करणं गरजेचं आहे. आणि एक शेफ जो असतो तो नुसता तो कुकिंग करत नाही, तर तो विचारवंत असतो, विचार करतो की मला एखादा रेकॉर्ड करायचा. म्हणजे मी पहिले विचार करतो, थॉट प्रोसेस असते की हे खरंच लोकांना आवडेल का. कारण रेकॉर्ड केल्यानंतर ते हजारो किलो, 5,000 किलो, 10 असं असतं आणि ते कन्झ्युम झालं पाहिजे. ते कन्झ्युम जर होणार नसेल तर तो रेकॉर्ड होत नाही.
तो नोंद होत नाही त्याची, कारण तुम्ही फूड वेस्ट केलेलं आहे. तर हे सगळं करताना एक शेफ मी मागाशी तुम्हाला म्हटलं की तो विचारवंत आहे, विचार करतो मग कृती करतो. कृती करताना काही टेक्निक वापरतो. आता हे तुम्ही पॉडकास्ट करताय ते सगळंच टक्कर टेक्निकल साऊंड आहे, म्हणजे टेक्निकली साऊंड आहात तुम्ही. बरोबर. तो तुम्ही टेक्निशियन झाला. मग आमच्या इथे टेक्निकल म्हणजे काय, मिक्सर चालवणे, किती वेळ चालवणं, किती ग्रॅप देऊन चालवणं. एखादं मिक्सर सुरू होत नसतं, मग त्या जी गृहिणी असते तिला माहीत असतं त्याला इकडनं थापड मारली तर ते सुरू होतं. कुकरचं झाकण लागत नाही. डोबळमानाने आपण लगेच हां, करतो. कुकरचं झाकण लागत की नाही. लगेच मग तिला माहिती आहे ते कसं ॲडजस्ट केलं तर हे टेक्निक झालं, तुम्ही टेक्निशियन झाला. किंवा सिट्टी वाजली नाही की लगेच आपण अशी हां, थाप मारतो तिला. हां, बरोबर. तिला थोडंसं असं उचलतो. तर सायन्स असतं त्याच्यात की पाक किती तारी असावा, किती तारी झाला म्हणजे त्याची भुरा साखर होते, किती तारी झाला म्हणजे तो कॅरमल होतो, ते सायन्स झालं. तर तुमच्यात सायन्स आलं, तुम्ही सायंटिस्ट झालात. त्याच्यानंतर हे केल्यानंतर पदार्थ आपण जेव्हा सर्व करतो तर एखादी रेसिपी सर्व करताना त्याचं कलर कॉम्बिनेशन कसं असावं, प्लेट कुठली असावी, क्रिएटिव्ह दिसायला. क्रिएटिव्ह तुमचं आर्टिस्टिक सेन्स त्याच्यामध्ये जागा झाला पाहिजे. आणि तो पदार्थ चांगला बनला हे जेव्हा तुम्हाला दिला, सुषमाजींना दिला, सुषमाजी हसल्या अशा छान, तर समजायचं तुमच्यातला कलाकार एक आहे. 64 कलामधली पाककला ही एक कला आहे, ती कला तुमची जिवंत होती. म्हणजे 5 कलांचा धनी म्हणजे शेफ. शेफ म्हणजे टेक्स्चर आणि रंग हो. जोपर्यंत त्या प्लेटमध्ये चांगलं दिसणार नाही तोपर्यंत खायची जी इच्छा जागृत हां, होणार नाही, बरोबर. ते खूप जास्त अगदी महत्त्वाचं. प्रमाण खायची इच्छा जागृत झालीच पाहिजे. तुम्ही सप्तरंगाचा उल्लेख केला मगाशी. बरोबर. तर एकदा मी असंच बोललो कुकरी कॉन्टेस्टच्या पहिले, आणि त्या बाईनी छान सप्तरंग अशा टाईपच्या रंगीत एकदम अशी थाळी आणली, एकदम बढिया, आणि सगळे रंग आर्टिफिशियल होते. ते इतके बटबटीत दिसत होते आणि तिला वाटलं की सरने सप्तरंग बोला आहे तो आपल्याला तर बक्षीस Attractive पक्का होते आहे. आणि अच्छा. ती भांडायला आली माझ्यासाठी, तुम्ही म्हटलं होतं सप्त, मी वापरले. म्हटलं एकतरी ओरिजिनल कलर दाखव ना बाई. सप्तरंग असावेत पण कसे ओरिजिनल. ओरिजिनल. पालकाचा हिरवा रंग ओरिजिनल असावा, टोमॅटोचा रेड ऑरेंज ओरिजिनल असावा, तर मग ते रंगामध्ये हे होतं. आणि भूक लागते जेव्हा एखादा आपण पदार्थ पाहिला, थाळी पाहिल्यानंतर भूक लागते, त्याचे सेन्सेस मेंदूत जातात, तोंडाला पाणी सुटतं. हे सगळं कसं गणित आहे माहिती आहे का, की तोंडाला पाणी सुटल्याबरोबर आपण खातो. पदार्थ खायला 32 वेळा चावून खा म्हणतात, तर तो 32 वेळा का खायचा, कंटाळा करतो आपण. तो खाल्ला तर ती लाळ त्याच्यामध्ये मिसळते आणि मग तो पदार्थ अजून tasty होत बारीक जातं. होऊन खाली जातो, आणि जेवढा वेळ पदार्थ तुमच्या तोंडात राहील तर त्याची खाण्याची आसक्ती तुमची कमी होईल. तुम्ही कमी खाल आणि खाली गेल्यानंतर त्याचं पचन होईल. आणि नंतर मग लाळ जेव्हा आपल्याला पाहिजे जास्तीची, म्हणून या डावीकडल्या चटण्या, आपले पूर्वज खूप हुशार होते. डावीकडल्या चटण्या सगळ्या द्या, कारळाची चटणी, तिळाची चटणी, पंचामृत, लिंबू, लोणचं, हे असं एक असं चाटलं की लगेच ते सिक्रेशन होतं आणि लाळ पुन्हा सुटायला लागते. हां, तर हे आपण फॉलो करत नाही काहीच. हो ना. हे केलं तर जीवन सोपं आहे सगळं. खूप थोडक्यात डॉक्टरची गरजच नाही. हां, डॉक्टरची. म्हणजे चटण्या डावीकडल्या असल्या तरी म्हणतो त्या उजव्या आहेत. बरं, आता जेवणाचं सगळं सुरू आहे, चटण्या आणि चटमटीत सगळं. तर तुम्ही स्वतःला कुठल्या पदार्थाशी रिलेट करता? म्हणजे स्वभाव, जसा आता आपला स्वभाव असतो साधं वरण भात, तूप आणि मलाईचं दही, असा स्वभाव आहे माझा. आणि आवडता पदार्थ? मला आवडतं, मला उपासाची खिचडी आवडते, फोडणीची पोळी आवडते, दहीवडा आवडतो मला, पनीर बटर मसाला, पनीर इन एनी फॉर्म, पनीर कुठल्याही फॉर्ममध्ये. आणि ब्रेकफास्टला मला ब्रेडचे वेगवेगळे प्रकार आवडतात. अच्छा. द ग्रेट विष्णू मनोहरजी जे सगळ्यांना इतकं खाऊ घालतात, त्यांना स्वतःला कोणाच्या हाताचं जेवण आवडतं? कसं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी एखाद्या रेस्टॉरंटचं जर तुम्ही नाव घेतलं तर मला गोकुल वृंदावनचा डोसा आवडतो. अच्छा. त्याच्यानंतर एक त्रिमूर्तीनगरला एक ठेलेवाला आहे, त्याच्याकडे सांबारवडा इतका अफलातून मिळतो, खूपच बढिया. त्याच्यासारखा सांबारवडा मी खाल्ला नाही अजून. आपल्या टीममध्ये काही व्यक्ती आहे, आज आता तुम्ही सांगता त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. हा ना, आणतील ना ते काहीतरी. आणि घरचं म्हटलं तर फोडणीचं वरण मला माझ्या बहिणीच्या हातचं आवडतं. बरं. आणि बायको माझा पनीर बटर मसाला खूप छान करते. मधली एक वहिनी ती मसाल्याची वांगी छान करते. असे सगळ्यांचे वेगवेगळे हे आवडतात. एकाच अमुक व्यक्तीचं पदार्थ आवडतं असं नाही. पण हे खरं आहे का हो, जे शेफ आहेत
ते बाहेर तर करतात, पण घरी स्वयंपाक करता का? करतात ना, असं काय होतं. तुम्ही करता का? मी करतो ना. घरचे लोक करू देत नाहीत. अच्छा. कारण आता स्वयंपाक प्रत्यक्ष करणं हे तसं कमी झालं आहे. कारण जेवढी आमची किचन्स आहेत सगळीकडे शेफ्स लोक मंडळी असतात, ते हात लावू देत नाहीत. अच्छा. म्हणजे आयडियाज आणि स्पायसेस सगळे इन्ग्रेडियंट्स तुमचे असतात, सगळं करतात सांगितलेलं ते. आहे, सगळं सांगितलेलं आहे. रोज ते करतात, रोज सवय होते. आणि मी काम करायला गेलो की ते देव देव भाऊ मैं करता हूं, मला त्यांना त्याच्यानंतर मग करावं लागतं मला कॅमेऱ्यासमोर. बरोबर. हां, कॅमेऱ्यासमोर जेव्हा पदार्थ करतो त्याच्यातही गंमत कशी असते की तो पदार्थ दिसेल किती छान हे लक्षपूर्ण असतं, तो लागेल किती छान हे प्रत्यक्ष कोणी खाणार असतं तेव्हा असतं. तो हा दिसेल किती छान, कंटेंट्स आम्ही चांगले देतो प्रॉपर, आणि तो छान दिसावा यासाठी प्रयत्न असतात. आणि लाईव्ह शोजमध्ये मात्र लोक खातात, मग तेव्हा तो पदार्थ दिसायलाही छान पाहिजे, खायलाही छान खायलाही पाहिजे, छान पाहिजे. असं ते सगळं एकूण प्रकरण असतं. तर त्याच्यामुळे प्रत्यक्ष कुकिंग घरी जेव्हा करतो तर ते ते म्हणतात की बाबा तुमचा पदार्थ झाल्यानंतर स्वयंपाक झाला ते आवरणं काय आमच्याच्यानी, तेही आवरत असाल तर तुम्ही स्वयंपाक करा, अदरवाईज बरोबर. एक स्वयंपाकीण स्वयंपाकघरात जाते तर फटाफट बनवेल, पण जो पसारा जो असतो तो करणं खूप अवघड करणं असतं ते. आवडणं सगळंच. आणि तो कंटाळा येतो. बोलता बोलता तुम्ही वहिनींचा आणि तुमच्या मिसेसचा उल्लेख केला. तुमचं घर एक काय म्हणावं, खरंच एक बघण्यासारखं अशी एक प्लेस आहे. आणि आमच्या लक्षात येतं की तुम्ही आताही एकल कुटुंब असं न राहता जॉईंट फॅमिलीमध्ये राहता. बरोबर. आणि आताच्या पिढीला म्हणा किंवा आता हळूहळू जॉईंट फॅमिली कमी होत होत न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये पण आली आहे. सक्सेस मिळवण्यापर्यंतचं फॅमिलीचा किती सपोर्ट असायला पाहिजे नवीन पिढीला किंवा आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? सक्सेसच्या चक्करमध्येच झालं आहे हे सगळं. हम्म. हां, नागपुरात सक्सेस मिळत नाही म्हणून मी जातो बंगलोरला, मी जातो मुंबईला, मी जातो अमेरिकेत. खेड्यातला आपल्या उमरेड हिंगणा भागातला पोरगा, उमरेड सातारा इकडले लोक मोठ्या शहरात नागपूरला आले. नागपूरला थोडे स्थिरस्थावर झालं की त्यांना पुणं आठवतं, पुणं झालं की म्हणतात मुंबई आठवते, मुंबई झाली की दिल्ली कलकत्ता आठवतं, आणि ते झालं की म्हणतात विदेशात जातो. विदेशात जातो. हे सगळं चक्र आहे. आणि त्याच्यामुळे हे जे तुमची न्यूक्लिअर फॅमिली किंवा चार चौकोनी कुटुंब आहे हे सगळं आता तयार व्हायला लागलं. पूर्वी असं नव्हतं. वडिलोपार्जित शेत्या असायच्या, शेतीला काम करायला घरची मंडळी लागायची, आणि त्याच्यामुळे जेवढे पोर झाले तेवढं चांगलंच आहे, हाती येईन कामाला येईन. हां, असा तो प्रकार होता. आणि शेवटी निसर्गाचा नियम आहे मॅडम, त्याला आपण नाही कर, म्हणजे मी मला एवढं सगळं एकत्र आवडतं. पण आता आमची पोरं काय, दोघी पोरी लंडनला गेल्या, त्या येतील का नाही मला माहीत नाही. त्याच्यानंतर एक पुतळ्या जो आहे तो मुंबईला गेला, त्यांनी स्टँडअप कॉमेडी सुरू केली, मुलगा आता मुंबईला शिकतोय. तर त्याने आपण खूप जबरदस्ती नाही करू शकत. हां, आणि त्या फेजमधून सध्या मी जातो आहे. अच्छा. हां, पण तुम्ही इथपर्यंत पोहोचेपर्यंत तुमची फॅमिली तुमच्या सोबत होती. आहेच, त्यांचा किती अजूनही आहे. सपोर्ट म्हणजे आम्ही नेहमी आत्ताही म्हणा आम्ही आईबाबांकडे राहतो. हां, बाबा आई आई-बाबा आमच्याकडे आमच्याकडे राहत नाही. नेवर नेवर, का राहतील तुमच्याकडे? हां, बरोबर. हां, आपण त्यांच्याकडे राहतो. हम्म. तर फॅमिली सपोर्ट असल्याशिवाय होत नाही. इनफॅक्ट बेसच तो आहे. ते एकत्र असल्यामुळे सगळं होतं. मी एवढं फिरत राहतो सगळीकडे कुठे. तर आमचे सगळे भाऊ म्हणजे प्रवीण आहे, प्रफुल्ल आहे, बहीण आहे सुचित्रा, त्याच्यानंतर मग एक्सटेंडेड फॅमिली जसं आता चेतन आहे. इट्स अ फॅमिली. भले तो दुसऱ्या घरात राहत असेल, पण माझे सुख दुःख कुठं जायचं काय जायचं त्याला सगळं माहीत असतं. सगळ्यात जास्त माझे फोन दिवसातून बायकोला नसेल तर तेवढे चेतनला गौरवला जातात. मग हे फॅमिलीच झाले की नाही. बरोबर. हां, हा व्यवहार दुसरी गोष्ट आहे. तुम्ही त्यांना पैसे देता ती गोष्ट वेगळी आहे. पण ही एक्सटेंडेड फॅमिली असे खूप लोक आहेत. मग किती लोकांचे म्हणजे मिलिंद आहे, विजू आहे, असे भरपूर लोक आहेत. अमोल आहे, की काही मी म्हटलं तर पटकन भाऊकीला हाजीर करो. शेवटी फॅमिली सोबत असल्याशिवाय आपण कुठेही पोहोचू शकत नाही नसल्याशिवाय. तर ती फॅमिली प्रेक्षकांनाही मला सांगायला आवडेल की फॅमिलीशी जुळून राहा, कुटुंबाशी जुळून राहा. अगदी बरोबर. आणि कमी जास्त सगळ्यांमध्ये असतो. नो वन इज परफेक्ट. हां, नो वन इज परफेक्ट. तुम्ही नाही, मी पण नाही आहे. बरोबर. हां, पण याचा अर्थ असा नाही की आपण कसेही वागू, काही करू.
कॉपअप करा, चुकत असेल सांगा, आपलं चुकलं असेल तर कबूल करा. इगो खूप आडवा येतो मॅडम सगळीकडे. हां. सर, विष्णूची रसोई सुरू करताना मला वाटतं आता 17 वर्ष झाले असेल. हो, 16 वर्ष. ती आयडिया कशी आली? सुरुवात कुठनं झाली? सुरुवात फेल्युअरनी झाली. 3 रेस्टॉरंट आमचे फेल्युअर गेले. हम्म. आणि मग म्हटलं असं रेस्टॉरंट काढायचं की झालं, म्हटलं चाललंच पाहिजे छान. आणि लहानपणी आम्ही जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचो, बजेट असायचं आपलं. मला अजूनही आठवतं की ₹150 बजेट असायचं आमचं. त्याच्या मेनू ठरलेला: दाल फ्राय, जिरा राईस, पनीर बटर मसाला, अंडा करी, सूप. कधी कधी जर जास्त श्रीमंत असेल कोणी एखादा आपल्यामध्ये तर सूप. हां. आणि इथे कॉईन का ढाबा होता, पहिला ढाबा. 150-1.25 बिल यायचं. आम्ही सगळे ते डिस्ट्रीब्यूट करून हे करायचो. तर तेव्हा नेमकं काय व्हायचं की 4 माणसांमध्ये 5 माणसांचा भात तो संपवून द्यायचा. 5व्या माणसासाठी पुन्हा 1 प्लेट भात मागवणं लय जीवावर यायचं. परत तेवढे पैसे मोजा. हो. म्हटलं आपलं रेस्टॉरंट असं पाहिजे की बघ, पैशाचा विचार जेवताना कोणी केला नाही पाहिजे. टेबलावर बसलं की डावीकडली बाजू बघायची की उजवीकडली बघायची. तर आपण साहजिक, मी मध्यमवर्गीय फॅमिलीतला आहे, उजवीकडली बाजू पाहतो पहिले की काय काय रेट आहे, मग कसं मागवायचं. मग त्या चक्करमध्ये तुमच्या जेवणाचा माझा नाही राहत ना. राहतो का? नाही. हां. एखादी कोणी पोळी जास्त इच्छा पण असेल तर इच्छा पण असेल तरी आपण पापड मागवत नाही. की तेवढं त्याचं बिल लागेल. हां, ते होईल असं सगळं होतं ते. हे माझं झालं. म्हणजे सगळ्यांचंच असं असतं असं मी म्हणत नाही. पण आपल्याला जे त्रास सहन करावे लागले, अनुभव, तो दुसऱ्यांना नको यायला. सरळ गेलं काउंटरवर, ₹350 मोजले, संपला विषय. हे सगळे एवढे आयटम आहेत. आणि पुन्हा आतमध्ये गेल्यावर एखादी भाजी आली नाही तर त्याला सबस्टिट्यूट दुसऱ्या कच्च्या भाज्या आहेत, त्या तुम्ही त्याला बनवून मागा, त्याचे तो पैसे घेत नाही. असं रेस्टॉरंट आम्ही बनवलं आणि ते चालू आहे. स्टार्टिंगला सुरू केलं तेव्हा लोकांना हा काय नवीन कन्सेप्ट, बुफेमध्ये तर लग्नात आहे का तो, बाहेर जाऊन पैसे देऊन बुफेत खाणं. म्हटलं रॅडिसनले कसं जाता, 5 स्टार हॉटेलमध्ये कसं जाता तुम्ही खाताना, चुपचाप जेवता की नाही तिथं, कसं बी असेल तरी, नाही का. छानच राहते ते जेवण असं वाटते. पण ते नाही, मोठी प्लेस आहे. हां, मोठी प्लेस, बोलता येत नाही काय नाही. हां, वा छान 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 करत येतात सगळे. तर हे केल्यानंतर पहिले तर कन्सेप्ट समजवायला आम्हाला वेळ लागला. पहिले 6 महिने कित्येक वेळा असायचं की अरे कुठून सुरू केलं यार हे असं. पण नंतर इतकं स्मूथ झालं, इतकं छान, की आता त्या जागेला आमच्या माणसांची आणि माणसांना जागेची एवढी सवय झाली आहे की मला असं वाटतं की 5:30-6 वाजले की जेवण आपोआप बनत असेल. एवढं ते त्याच्यामध्ये पावित्र्य आणि हे असतं. प्रत्येक जेवणाचा आम्ही नैवेद्य दाखवतो आणि नंतर जेवतात सगळे छान. जे जेवण आम्ही कस्टमरला देतो तेच जेवण आम्ही जेवतो, सगळे तेच जेवण आमचा स्टाफही जेवतो सगळा. आपण म्हणतोच अन्न हे पूर्ण ब्रह्म. हो. आणि अन्न देवतांची कृपा तुमच्यावर आहे. खरी गोष्ट आहे. आणि ती अशीच राहो. तुमचे पहिले गुरु शालिग्राम आणि भोला महाराज है ना, त्यांच्यासोबतचा तुमचा कसा अनुभव आहे? म्हणजे त्यांनी अगदी तुम्ही सुरुवात केली तेव्हा त्यांच्यासोबत वगैरे स्वयंपाक करायचा, म्हणजे एकलव्यासारखं झालं. खरं सांगतो मी. मला हात धरून कोणी चालायला नाही शिकवलं. मी चालत असताना त्यांनी बोट पकडलं, मी स्वतःच वर उचलून. असं टाईपचं भेट कशी सांगतो ना मी. तर पहिले गुरु तसं म्हटलं तर शिवाजी महाराज. बरोबर. नितांत आदर महाराजांबद्दल. 50व्या वर्षात त्या माणसाने काय केलं, आपण काहीच केलं नाही, ही भावना सतत मनामध्ये. आणि नंतर मग प्रत्यक्ष जेव्हा कुकिंगला सुरुवात केली, म्हणजे कुकिंगला सुरुवात करायच्या पूर्वी कॅटरिंगचा व्यवसाय सुरुवात केली. आणि नंतर लक्षात आलं की समजा आपल्याकडे काम करणारा माणूस चुकत असेल तर त्याला सांगण्याकरता माझ्याकडे ज्ञानच नाही ना, तर ते मी आत्मसात केलं पाहिजे. आणि म्हणून मी तिथे उभं राहायचो किंवा मग सराटा हातात घ्यायचो वगैरे वगैरे. तर ही कुठली गोष्ट? ही नागपूरचीच. म्हणजे 16 वर्षात त्यांची भेट कशी झाली तुमची? आणि त्यांची भेटही झाली. ती अशी मस्त कशी की एक आम्ही ऑर्डर घेतली. एक ऑर्डर घेतली, एका महाराजाला काम दिलं. आम्ही खूप लहान लहान 16 आणि 15 वर्षाचे वय. त्यामुळे ज्यांनी ऑर्डर आमची घेतली तो किती सिरियस होता आमच्या बाबतीत आम्हाला माहीत नाही. आणि हे जे काम सुरू केलं तेव्हा तुम्ही एकटे होते की नाही, भाऊ लोक होते? भाऊ, दोघंही तिघही भाऊ होतो. आणि तर तेव्हा काय झालं की मग काय, एक बटाटे वडा होता, एक बर्फी होती याची बेसन रव्याची, आणि अजून काही, आणि चहा असं होतं. पण ते 400-500 लोकांचं असतं ते काम होतं.
एका काहीतरी सोसायटीची मीटिंग होती आणि ते करताना मग आम्ही ज्याला काम दिलं होतं तो माणूस आलाच नाही. 3 वाजता आम्ही झालं म्हटलं परेशानी. मग तेवढ्यात थोडं सुचलं की बटाटे ते उकडून ठेवा आणि म्हणून मग त्याच्या वस्तीत पाहायला गेलो तर हा शालिग्राम नुकताच गावावरून आला होता. आम्ही ओळखतही नव्हतो. तेव्हा तुमचं काय वय? मी 15 वर्षाचा असेल. आणि ते शालिग्राम महाराज तर मोठेच होते म्हणजे आहेत. म्हणजे त्याचा मुलगा माझ्या एवढा आहे. बरं. हां, त्यावरून लक्षात घ्या. हम्म. त्याचं नाव ब्रिजेश. तो अजूनही आहे आमच्याबरोबर काम करतो. तर शालिग्राम महाराज आले होते नुकतेच. त्यांनी अगदी मी पाहिलं बॅग ठेवली कपडे. तो म्हटलं इधर वो महाराज है क्या? बोले कौन से महाराज? नाव ही माहिती नहीं था. बोले क्या काम है? बोला ऐसा ऐसा हुआ. तो बोले तो इतने टाइम पे? बोला वो आने वाले थे आए नहीं. चलो मैं चलता हूँ. बोला पैसे? अरे चलो बोले मैं कर देता हूँ बाद में देखेंगे पैसे. असं म्हणून तो शालिग्राम आमच्याकडे आला आणि तेव्हापासून मग आमचाच झाला. आणि भोला? आणि भोला महाराज मग कसं नॉनव्हेज आम्ही खात नाही. मी नॉनव्हेज नव्हतो खात. आणि भोला महाराज हा नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध होता. तो आमच्या इथेच जवळ एक कुंभार टोई नावाची वस्ती होती तिथे राहायचा. मग तिथल्या कोणीतरी सांगितलं की ये नॉनव्हेज अच्छा बनाते आणि मग लॉयन्स क्लब रोटरीचे कामं आम्ही करायचो. तर तेव्हा त्याला आम्ही बोलावलं होतं. मग तेव्हा मला पहिल्यांदा पंजाबी जेवण कसं असतं ते समजायला. कारण पनीर बटर मसाला पंजाबी महाराज म्हणजे शेफच्या हातून खाणं आणि महाराजच्या हातून खाणं जमीन आसमानचा फरक आहे. जेवण दोन्ही आहेत. दोघांचं जॉनर वेगळं आहे. मसाले तेच आहेत पण पद्धत वेगळी असल्यामुळे टेस्ट बदलते. तर तो भोला महाराज आला आणि तेव्हा मला पहिल्यांदा समज ग्रेव्ही हा प्रकार काय आहे. हां, तर मग तो भोला महाराज ग्रेव्हीसाठी आणि आपले महाराज मराठी पदार्थांसाठी असे माझे ते पहिले गुरु ठरले. आणि बोधनकर मॅडम आणि परचुरे मॅडम यांचा पण उल्लेख बऱ्याच वेळा तुम्ही बऱ्याच वेळा करतो. तर त्यांचं तर हे करता करता म्हटलं ठीक आहे आपण कॅटरिंगचा व्यवसाय करतो, छान करतोय, कामं मिळत आहेत, पैसे मिळत आहेत. पण मला मुळात ॲक्टर व्हायचं होतं किंवा पब्लिक फिगर व्हायचं होतं. ते तर काही होत नाही आहे. आता ॲक्टर म्हटल्यावर मला तुम्ही अगदी अमजद खान सारखे वाटताय. म्हणजे मी त्यांच्याशी तुम्हाला रिलेट करते. बरं. नाही पण अमजद खानपेक्षा आता मी ॲक्टर म्हटलं तर तुम्हाला सांगतो की याराना नावाचा एक चित्रपट येऊन त्याच्यात अमजद खानच होता आणि अमिताभ बच्चन 0 से हिरो होतो. आणि ते पाहून म्हटलं की नाही आयुष्यात काहीतरी असं करावं आपण की आपल्याला 4 लोकांनी ओळखलं पाहिजे, आपल्याकडे आले पाहिजे, आपल्या सह्या घेतले पाहिजे, आपले फोटो काढले पाहिजे असं. तर म्हणजे अर्थात ग्लॅमर मला आवडतं खरं सांग नाकाबूल कसं नाही आवडतं. जे आहे ते आहे स्ट्रेट फॉरवर्ड. हां, रसोईतही गेल्यानंतर 4 लोकांनी विचारलं नाही तर माझा चेहरा उदास होतो. काहून आज गिराईकीच नाही लागली आपली. आणि कोणी बघितलं नाही आपल्याकडे. हो, असं कोणी बघितलं नाही. कित्येक वेळा असंही झालं आहे की एका रेस्टॉरंटमध्ये गेलो, चांगले भरलेले आहेत लोक. नेमकं आपल्याबरोबर चांगले असे लोक असतात की त्यांच्यासमोर आपल्याला मिरवायचं असतं आणि तिथे गेल्यावर कोणी झालं आपल्याला विचारतही नाही असं होतं. बरं, त्याचे कारणं वेगळे असतात की लोकांना एक तर पहिला विश्वास बसत नाही हा इथे कसा आणि दुसरं याच्याकडे जाऊ की नको असं काही. कारण सेलिब्रिटी आहात हां आणि सहज. मग मी कित्येक वेळा एखाद दुसरं मित्र आजूबाजूला असेल जल्दी का किधर आहे तू मैं इधर बैठा है ये रेस्टॉरंट में तू आ मेरी सेल्फी निकाल. एवढं पागलपण आहे आपल्यामध्ये. हां, आणि मग एकदा कोणी काढली मग सुरू होऊन जातात लोक. ह्याचा एक तुम्हाला छान किस्सा सांगतो की अमेरिकेतल्या रेस्टॉरंटमध्ये हे असतंच म्हणजे फोटो काढणं. कारण मराठी लोक येतात तर तिथे साऊथ इंडियन आणि मराठी असे दोन्ही टाईपचे लोक येतात. तमिळ लोक खूप आहेत. तर एक तमिळ एक दिवस येतात त्याने काहीतरी पार्सल सांगितलं होतं आणि तो हे सगळं बघत होता. म्हणजे 1-2दा त्या एका जणांनी सांगितलं भैया एक फोटो निकालो. त्यांनी फोटोही काढून दिला. नेक्स्ट डे आला पुन्हा तेच तो बघत होता आणि मग तो जाताना एक सेल्फी मेरे को भी. म्हटलं ठीक आहे त्यांनी काढला. म्हटलं क्यों आमचा तो पार्टनर आहे हेमंत तो म्हणे क्यों निकाले फोटो आपने इनके साथ क्या. तो बोले मालूम नहीं मैं पहचानता पर कुछ तो होगा बोले सभी लोग. कुछ तो होगा बोले ये आदमी तो भी फोटो निकाल रहे तो मैंने निकालले. तर अशी ती गोष्ट होती. तर बोधनकरबाई आणि परचुरे मॅडम या रोटरी क्लबच्या म्हणजे हे पदाधिकारी. आणि माझा अर्थात जेव्हा मग कॅटरिंग असायचं तर पदार्थ जरी त्याचं मांडणी थोडी वेगळी असायची. बाबांचं एक
आर्टिस्टिक वारसा आम्हाला असल्यामुळे पदार्थांची मांडणी, पदार्थांचं डिझायनिंग करायचं मी छान असं वेगळं. तर ते म्हणे कोणी केलं का? 2-3 भाज्या वेगवेगळ्या डिझाईन करून टाकल्यात. म्हटलं मी. तर म्हणे आमच्या बायकांना शिकवा. तर पहिलं तो पुश मिळाला की रोटरीच्या बायकांना शिकवलं आणि तेव्हा लक्षात आलं की अरे आपली बोलण्याची पद्धत, शिकवण्याची पद्धत आवडते लोकांना. आणि मग तिथून मग कुकरी शोजची सुरुवात झाली. आणि मग त्या शोजला पुढे देण्यामध्ये मग नावं घ्यायचं तर मग ज्योत्स्ना दर्डांचं घ्यावं लागेल की बाबा मोठ्या स्टेजवर हिंदी लोकांमध्ये, कारण हिंदीत गेल्याशिवाय तुम्हाला हे मजा येत नाही अशी छान. पण हे खरं आहे का हो? मराठी माणूस मराठी माणसाला दबवतो म्हणण्यापेक्षा एक तर आपण मी म्हणतो आपणच आपल्याला दबवलेलं आहे. हां, म्हणजे तो दबवतो तो आहे, गोष्ट तथ्य आहे त्याच्यामध्ये. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. पण मी म्हणतो की पूर्ण आपल्या भारताचं उदाहरण जर घेतलं तर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला इडली, वडा, सांबार हे कित्येक वर्षापासून सुरू आहे. रेस्टॉरंटमध्ये बाहेर जेवायला गेला की तुम्हाला पनीर बटर मसाला, दाल फ्राय, जिरा राईस हेच पदार्थ आठवतात. ठीक आहे. आणि ही लोक आपापले पदार्थ घेऊन बाहेर आलीत. एक आयडेंटिटी बनवली त्यांनी. आणि बनवली कशी? कारण मला असं वाटतं की आपल्याला कमीपणा वाटत असा पूर्वी कुठेतरी की अरे मी जेवण बघू, जेवण विकून काय पैसे कमवू असं वाटत असेल. आणि चांदणी चौकात म्हणजे लाज. हां, कुठलंही काम करायचे म्हणजे लाज आहे. चांदणी चौकात तुम्ही एखादा भैया पटापट येतो, पाणीपुऱ्या विकतो, दही भेळ, पुरी पटापट गर्दी होते, संपवून मोकळाहून चालला जातो. एखादा साऊथ इंडियन येतो, इडलीमध्ये त्याच्या आपल्या पिशवीमध्ये इडल्या असतात, डोक्यावर टोपल्यात इडल्या असतात, चटणी असते, फटाफट वाटतो, सायकल लावतो. एखादा तरी माणूस दाखवा झुणका भाकर विकताना. नाही होत. लाज वाटते की रस्त्यावर उभं राहून कसं करू मी. पण आजकाल काही मंडळी पुढे आली आहेत नवीन अगदी, म्हणजे MBA झालेली उच्च शिक्षित मंडळीसुद्धा येऊन आजकाल काही कॉफी शॉप, शेक्सची दुकानं वगैरे बऱ्यापैकी सुरू करतायत. म्हणजे मराठी माणसं तर आपलं एक अजून छान उदाहरण की तुमच्या इथे रिसेप्शन असताना तुम्ही का नाही मराठी पदार्थ देत? का तुम्हाला तिकडलेच पदार्थ आठवतात? ते वाईट आहे असं मी म्हणणार नाही, ते छानच आहेत. पण तुमचे छान आहेत ना. म्हणून मी पंजाबी आणि मराठी रसोई, पंजाबी और मराठी रसोई का अनोखा संगम असं आमच्या याला टॅगलाईन दिलेली आहे की पंजाबी आहेच पण मराठीच्या चटण्या आहेत सगळ्या, 10-12 भाज्या आहेत सगळ्या. हां, मराठी सण साजरे करतो, पंजाबी सण साजरे करतो, सगळंच साजरं करतो, पण मराठीला थोडं आमचं प्रेशर आम्ही जास्त. ह्या बोधनकर मॅडम आणि परचुरे मॅडम अजूनही सोबत आहेत? हो. म्हणजे आता त्या म्हाताऱ्या झाल्या पण प्रत्येक उपक्रमाला त्या येत असतात. बरोबर. अयोध्येमध्ये आपल्या हनुमान कढाईमध्ये हलवा बनवला, बरोबर. तिथला अनुभव कसा होता? कारण तो अयोध्येचा जे राम जन्मभूमी म्हटलं आणि आता जे आपला प्रोग्राम झाला, सगळी काय म्हणतात नगरी, काय सगळं वर्ल्ड, सगळा देश राममय झालेला होता. बरोबर. आणि तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जाऊन त्यांच्यासाठी, श्रीरामसाठी प्रसाद बनवायचा संधी मिळाली. बरोबर. तिथला अनुभव कसा होता? अनुभव तो खूप छान होता. सगळ्यात छान कधी वाटलं, टेलिव्हिजनवर भारताचा मॅप आला आणि भारताचा मॅप येऊन तिथे ग्राफिक्सच्या थ्रू अयोध्येत कुठून काय पोचताय असं दाखवलं. अच्छा. आणि मग महाराष्ट्रातून शिरा जातो आहे, तर हा जो अभिमान होता, लाडू जातो आहे, हा जो अभिमान होता हा खूप मोठा होता. म्हणजे आत्तापर्यंत जेवढे 25 वर्ल्ड रेकॉर्ड केले, तर ते 25 वर्ल्ड रेकॉर्ड एका बाजूला आणि अयोध्येचा हलवा एका बाजूला, असं त्याचं वर्णन करावं लागेल. आणि साधारण 35 लोक एका बसमध्ये घेऊन आम्ही गेलो. एक ट्रक सोबत होती, ट्रक म्हणण्यापेक्षा ट्रेलर, त्याच्यामध्ये ती हनुमान कढई जिची हाईट आहे 6.5 फूट, लेंथ ब्रेडथ आहे 15 फूट, वजन आहे 3000 किलो, अशी ती कढई घेऊन आम्ही गेलो. उचलायला क्रेनच लागते आणि तिथे पूर्ण गर्दी त्या रोडवर 24 तास. उचलायला क्रेन लागते ते तर मान्य आहे, ती मोठी, पण त्याच्यात तुमचंही खूप मोठं काय म्हणता येईल योगदान आहे. तो फिरवणं, जसं आता चिवडा बनवणं झालं, पराठा झाला मोठा, इतके तुम्ही पंचमाटा, हा आत्ता अगदीच दिवाळीच्या 24 तास डोसे बनवले, 24 तास डोसे बनवले, 28 तारखेला जो झाला. इतकी स्ट्रेंथ कुठून येते? नर करनी करे तो नर का नारायण बन जाए और मन है चंगा तो कठौती में गंगा. क्या बात. हे या म्हणी आमची आई नेहमी म्हणायची.
आमची आई मुलताईची, म्हणजे मध्य प्रदेशातली. तर हे सगळे थोडासा आमचं भाषा बोलता बोलता मध्ये मध्ये हिंदी होती ती त्याच्यामुळे. तर एकदा तुम्ही मनात गोष्ट एखादी ठाणली ना की नाही मला करायचंच आहे, तर ती होते. हो, खरंच होते. त्याचं मी लोखंडेबाईचं उदाहरण दिलं तुम्हाला. आल्याच नाही पाहिजे लोखंडेबाई. हां, ते खूप मनातनं ते खूप बोलले. तर मी हे डोसे करूनच दाखवीन. म्हणजे कारण त्याच यावेळी वेळेला तुमचं आजारपण पण होतं. हो, आणि चिकनगुनिया झालेला, वजन 120 किलो आणि हे 2 मेन कारण होते म्हणजे. आणि पायाची लिगामेंट डॅमेज, एका पायाची. तर हे सगळं करून होईल की नाही, बट मला कधीच टेन्शन आलं नाही. माझ्यामध्ये कॉन्फिडन्स होता म्हणून मी ह्या तयार झालो ना. आणि कोणी शिवाय थोडी तुम्ही म्हटलं की तुमचा स्टाफ इतका जबरदस्त हो, आहे, त्याच्याशिवाय होणं खूप शक्य सपोर्टिव्ह येस. म्हणजे आहे. स्टाफ, दोस्त मंडळी आणि फॅमिली यांच्याशिवाय शक्यच नाही. आणि नागपुरातली जनता. आणि 10,000 लोक आले हो तिथे. मी काय स्टार आहे का? कारण तुमचा हां, मला वाटतं 5,000चाच एक टार्गेट होता, 5,000 पण ते 10,000 डोसे झाले. नाही नाही, डोसे 14,300 समथिंग झाले. 14,000 झाले. लोक 10,000 आले. अरे एखाद्या रॉकस्टारच्या गाण्याच्या कार्यक्रमाला 10,000 लोक समजू शकतो आपण, पण डोसे बनवणाऱ्याच्या समोर 10,000 लोक म्हणजे खूप सर, झालं. असं नाहीये, तुम्ही रॉकस्टार पेक्षा कमी नाही आहात. संजीव कपूर मला म्हणतो तू रॉकस्टार आहे हमारी इंडस्ट्री. एक्झॅक्टली. मी आता त्यांच्यावरच येणार होती की संजीव कपूरला भेट झाली असेल त्यांच्याशी, हो, तर कसं काय त्यांच्या सोबतचे काय अनुभव आहेत? 94 मध्ये पहिले संजीव कपूर भेटले मला. कारण पहिले आयडेंटिटी ते होते हो, की एक माणूस स्वयंपाक बनवतो हो. आहे, रेसिपी करतोय, तर त्यांची ती पहिली आयडेंटिटी होती. बरोबर. बरोबर. तर त्यांच्याकडे पाहून छान वाटायचं मला. हम्म. आणि त्यांच्यासारखा होईनच की नाही असं काही कधी हे नाही वाटलं. माझं एक पहिलं मी 94ला पहिलं भेटलो. 96ला आम्ही इंडियन फूड्स इन इंटरनॅशनल मार्केट नावाचा एक सेमिनार घेतला होता मी. तेव्हा ते आले होते. आणि नंतर मग आमची मैत्री झाली. म्हणजे एवढी मैत्री झाली की ज्या माणसाची आपण स्वप्न बघायचो त्या माणसाच्या मुलीच्या लग्नात 400 कमीत कमी जे 400 निमंत्रित बोलावले होते त्या 400 मध्ये माझा नंबर होता. तर क्या बात आहे. असाच अनुभव यांचा सुद्धा, तुमचे विठ्ठल कामत, की विठ्ठल कामतांचं इडली ऑर्किड वाचून आपण प्रेरित झालो. मग त्यांच्या ऑर्किडला मी गेलो एका कार्यक्रमासाठी. तिथे फूड फेस्टिवल होता. तिथे मी ॲज अ एक्सपर्टी म्हणून गेलो होतो. आणि हॉलमध्ये त्यांचं इडली ऑर्किडचं दुसऱ्या पुस्तकाचं अनावरण होत होतं. मोठा हॉल होता तो. आणि मी एका कोपऱ्यात हॉलच्या उभं राहून यार एकदा या माणसाशी भेटता तरी येईल का, बोलता तरी येईल का, असं मनात विचार येत होता. आणि ते झाल्यानंतर भेटलो, बोललो. कट टू काही वर्षानंतर त्यांच्या आईचं एक पुस्तक, त्यांच्या आईवर त्यांनी लिहिलेलं पुस्तक, तोच हॉल, तोच स्टेज आणि पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हातून होत होतं. हे काय आहे? सही बात. ते स्वप्न पाहिलेलं तुम्ही चांगल्या मार्गाने जर त्याचं परस्यू केलं तर ते पूर्ण होतं. आणि मनातून दृढ इच्छा मनातून. असल्याला. हे सगळं आत्ता डोसे करताना मला स्वतःला टेन्शन नव्हतं. आदल्या दिवशी मी सहज एका रिसेप्शनला गेलो होतो. तर लोक अरे क्या कल नाही क्या, बोला क्यों नाही, आहे ना, क्या हो गया बोले. आजार पण सगळ्यांना माहित असल्यामुळे. आजारपण आणि मग तू एवढा फ्री कसा, हम्म. हेच त्याच्यामध्ये. कल का ये है तो तेरे को टेंशन क्यों नहीं है, बोला नहीं है इसलिए होगा वो. आणि मी सगळं 24 तासाचं मांडणी करून ठेवली होती. म्हटलं पहिला सुरू करू 1 तास 1.5 तास, तर म्हटलं आपला तवा तयार होण्यामध्ये, वाद्य लावण्यामध्येच जाईल वेळ. पण तो आम्ही वाद्य आधीच लावून ठेवलं. 6ला पहिला डोसा काढला. 6ला डोसा काढल्यानंतर पहिले तर आमचा स्टाफ किंवा आमचे हे लोकच खात होते. त्याच्यानंतर 1.5-2 तास एक गाण्याचा कार्यक्रम होता. म्हटलं 2 तास ती गाणी ऐकण्यात कसे जातील आपल्याला समजणार नाही. त्यानंतर त्यांना देऊ, नंतर मग संडे असल्यामुळे लोक सुरू होऊन जातील. आणि सुरू होऊन गेले. 10 तासांना पहिला ब्रेक घेतला मी, 10 तासानंतर. हां. आणि तेव्हा 5,000 डोसे क्रॉस झाले होते. म्हणजे तुम्ही जे असं म्हटलं की मांडणी केली, तर कुठल्याही सक्सेसला मिळायला इच्छा तर असायलाच लागते, पण त्याचं पूर्ण प्लॅनिंग, होमवर्क ते खूप महत्त्वाचं आहे. नवीन पिढीला पण हे शिकण्यासारखं आहे. अगदी बरोबर. अयोध्येचं प्लॅनिंग तुम्हाला सांगायला आवडेल. अयोध्येचा विषय सुरूच होता आपला. हो हो. तर ते तर झालं. आणि आमच्यापेक्षा आनंद तिथला जो दरोगा होता पोलीसवाला, ती एवढी मोठी कढईमध्ये भरलेला हलवा पाहून तो एकदम खतम नाही हुआ तो देखना बोले भैया. म्हटलं क्यों नाही होगा. आणि तो आला संध्याकाळी, तो स्वतः नाचला
हलवा खतम हो गया म्हणून. हो, हो. तर त्याचं प्लॅनिंग म्हणजे आम्ही 16 जवळपास ट्रायल्स घेतल्या हलव्याच्या अच्छा. आधी म्हणजे नागपूर. छोट्या क्वांटिटीमध्ये? हो, 1 किलो, अर्धा किलो, 2 किलो, 10 किलो, 5 किलो. नंतर लक्षात आलं की प्रत्येकमध्ये पाण्याची क्वांटिटी कमी जास्त होते आहे, काही निघत नाही आहे. कारण कसं आहे की आपण छोट्या कढईत बनवतो. कमी जास्त झालं तर त्याच्यात वाढवतो, सबस्ट्रॅक्ट करतो, ॲड करतो, मिसळतो. तर ते होऊन जातं. पण एवढ्या मोठ्या कढईमध्ये एकदा जे गेलं ते स्वाहा गेलं. तुम्ही ना काढू शकत ना वाढवू शकत. जागाही नसते वाढवायला ना, आणि किती वाढवणार आणि ते खाईल कोण. तर मग मी काय म्हटलं, रव्याचं क्वालिटी प्रत्येक वेळी वेगळी यायची. त्याच्यामुळे ते कॅल्क्युलेशन्स गडबड व्हायचे. मग मी गेलो सिहोरला. तिथून एक चांगला प्रतीचा गहू आणला. एका 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 शेतातला. मग मिलमध्ये जाऊन त्याचा रवा आम्ही एक संद बनवून आणला. एकच रवा. आणि तो रवा आणल्यानंतर मग त्याच्यात चितळ्यांच्याच तूपमध्ये हलवा बनवायला लागलो. मग लक्षात आलं पाण्याची गडबड आहे. म्हटलं या पाण्यात तर छान होतो आहे हा. तिकडलं पाणी कसं असेल माहीत नाही आपल्याला. जड असेल, लाईट असेल. मग तिकडनं पाणी मागवलं आम्ही, जे पाणी वापरणार आहे. त्याच्यामध्ये ट्रायल घेतल्या आणि मग ती ट्रायल सक्सेसफुल झाली आणि हलवा सक्सेसफुल झाला. क्या बात आहे. म्हणजे कुठलंही सक्सेस मिळाला हे सगळं कॅल्क्युलेशन करणं महत्त्वाचं आहे, सगळी शहानिशा करणं. बरं, मला एक विचारतो सर, की जसं आता तुम्ही म्हटलं की छोटे छोटे ट्रायल्स घेतले, मग त्याच्यात मग ते फूड वाया नाही जात? नाही का, पोरं खातात ना. 50चा स्टाफ आहे आमचा. हां, म्हणजे हां, तेवढं तर हो, स्वतःच्या हातावर. आताही डोस्याच्या ट्रायल्स आम्ही घेत असताना लोकांना मेजवानी होती. डोसे बन रहे, खा रहे हम. मेजवानी होती. चलो आने दो. हां, मला खिलवायला खूप आवडतं मॅडम. हां, खाओ साले को दबा के खाओ. द ग्रेट विष्णू मनोहर स्वतः डाएटच्या याला रिलेट करतात का? म्हणजे चुकीच्या मी माणसाला हा चुकीच्या माणसाला चुकीचा प्रश्न नाही, पण कधीतरी विचार केलाय का? विचार केलेला आहे, फॉलो पण केला आहे. दीक्षित डाएट फॉलो करतो. त्याचा रिझल्टही मला मिळालेला आहे. आणि कधी कधी करतो डाएट. की मुळातच फूडी असल्यामुळे ते करता नाही, येत ते नाही? होतं काय, त्याचं काही चव. आता ते पोरं इतकं, मी पोचलो किचनमधले पोरं असे सर खाऊन देखो बघा. ना, खाके देखो. त्यांनाही वाटतं मी काहीतरी म्हणावं 2 अच्छा शब्द. अच्छा. हां, अशामध्ये म्हणजे तिकडचं तुम्ही एक शहानिशा करून अप्रूव्ह केलं की हां, हां, मग बढिया त्याच्यात हुआ कमी है. जास्त असेल तर मग परत बनवून आणणार. आणि मी त्यातला नाही की बाबा मला, मी डाएट कॉन्शियस आहे आणि मी चमच्याच्या टिपेवर. अरे चमच्याच्या टिपेवर जेवढं अन्न आहे त्याची चव तू काय सांगतो बे? शक्यच नाही. एक चमचा खाल्ल्याशिवाय समजत नाही तुम्हाला फूड कसं आहे. तुम्ही चमच्या टिपेवर, दांडीवर जेवढं येतं ना म्हणजे तेवढं खाऊन मी सांगतो म्हणजे याच्यात काय कमी आहे. म्हणजे ऑनस्क्रीन ते दाखवतात ना की खाल्लं की बोगसपणा आहे तो. असतं. हे? म्हणजे हे सगळं खोटेपणा आहे. सगळा खोटेपणा आहे. सगळा खोटेपणा आहे. बरोबर. सर, तुमच्या गोष्टीतून लक्षात आलं आहे की तुम्ही अस्सल जुना माणूस आहात. ठीक आहे. आणि भांडी पण तुम्ही त्याच पद्धतीने वापरता. हो. नॉनस्टिक वगैरे यांना वगळता. नाही. पितळे म्हणा किंवा तांब. मातीचे, हो, तांब. येस. लोखंड. तर ते कसं काय लक्षात आलं? म्हणजे थोडीशी हिस्ट्री वगैरे त्याची जाणून घेतली नाही. की? हां, ते कसं एक एक घडत जातं माणसं. म्हणजे कसं आहे की एकदम अचानक सगळं काही होत नाही. म्हणजे अचानक जसा माणूस सेलिब्रिटी होत नाही तसं असतं हे. मुळात मला जुन्या गोष्टींची आवड. ते तुमच्या घरामध्ये दिसतं. हां, त्याच्यामुळे अँटिक वगैरे हे सगळं मला पहिल्यापासून आवडतं. मग अँटिक नुसतं वस्तूंबद्दल नसून अँटिक पदार्थांबद्दलही तेच झालं मला. मला पूर्वीचे जे पदार्थ आहेत ते जास्त आवडतात. ते यासाठी की बाबा सामान्य माणूसच पदार्थ करतो टी व्हीमध्ये पाहून. अतिश्रीमंत लोक काही पदार्थ करत नाहीत. ठीक आहे. आणि मग सामान्य माणूस जेव्हा करतो तर सामान्य माणसाला त्याला परवडतील खिशाला अशा वस्तू सहज उपलब्ध असाव्या, त्याच्यातून तो शिकेल आणि करेल. मग ते सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला पारंपरिक पदार्थांमध्ये आढळतात. कारण नवीन पिढीनं सर जास्त नॉनस्टिक आणि जे हो. छान छान भांडे दिसतील त्याच्याकडे. बरोबर. जसं कुकरी शो कुठलेही करत असताना, रेसिपीचे शो करत असताना खूप मस्त किचन असतं, खूप चकाचक अशी भांडी असतात आणि ते तुमच्या शोमध्ये दिसत नाही. पण ते कुठेतरी नवीन पिढीने जाणून घ्यायला पाहिजे की जुनं ते सोनं बरोबर. ते असतंच आणि ते तुम्ही फॉलो करताय. बरोबर. पण अशा वेळेला कुठेतरी हा प्रश्न येतो की रिॲक्शन, जसं तांब्याचं आणि गुळाचं त्याच्यावरच रिॲक्शन. मी येतोय हां. की
हे सगळं करत असताना जसे जुने पदार्थ, तर मग ते करताना पारंपरिक भांडी असावी. मला पितळेचा तो चकचकीतपणा, तांब्या, म्हणजे तुमचं घर, स्वयंपाकघर रंगीत होतं बघा. चांदी, कासा, लोखंड, पितळ, तांब, लाकूड, दगड हे सगळे भूपात्र आहेत, भूमीतून निघालेले पात्र आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये मिनरल्स असतात सगळे जमिनीतले. आणि आपण जेव्हा त्याच्यामध्ये एखादा पदार्थ बनवून खातो तर कळत नकळत ते मिनरल्स आपल्या पोटात जातात आणि ते तुमचं मेडिसिन आहे, औषध आहे, हेल्दीच आहेत हेल्दी आहे. त्याच्यासाठी. तर म्हणून मग ते वापरायला लागलो. आणि आता जसं तुम्ही म्हटलं रिॲक्शन किंवा आंबट त्याच्यात घातलं तर हिरवं होतं. तर मला सगळ्यांना सांगणं असं आहे की जोपर्यंत ते गरम आहे, पदार्थ सकट जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत त्याला काही होत नाही. गरम असतानाच पदार्थ काढून बाहेर तुम्ही दुसऱ्या भांड्यात ठेवा. मे बी पण करत चिनीच्या असताना ते त्यात करा. करत असताना हां, पण त्याला कलई नसली तर काय, कलई नसली तर हरकत नाही, पण गरम पाहिजे. थंड जर झालं कलई नसलेल्या भांड्यामध्ये करताना तर ते कळ असतं मग. अच्छा. आणि चांदीच्या ह्याच्यात पण रिॲक्शन होते कधी कधी, जसं आपण होतं. दूध ठेवतो हो. किंवा दही ठेवतो दहीला किंवा आपण जसं आता सण आले आपलेच पंचामृत, आहे, हो. पंचामृत वगैरे पण 1-1.5 तास असं काही होत नाही त्याला. त्याच्यानंतर म्हणजे करत असताना म्हणजे जुन्या खरंच आहे. आणि ते तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे की नवीनकडे न जाता जुनं ते आत्मसात करा अगदी बरोबर. आणि हेल्दी राहा. येस. बरोबर. पूर्वी जसं घाणीचं तेल वापरायचे, हो, आता पुन्हा घाणीचा ट्रेंड आलेला आहे. बरोबर आहे. तुम्ही नुसते दाणे खाऊ शकता, मग पुन्हा तेल कायले फिल्टर करून पाहिजे, नाही का? आणि मस्टर्ड ऑइल, नॉर्थ इंडियन लोक मस्टर्ड ऑइल खूप खातात. हो, काहीच ते हरकत नाही आपल्या खायला. वातावरणाला मॅच करणारं आहे. ते गरम असतं, म्हणजे हिवाळ्याचे आता दिवस येतात, तर तुम्ही मस्टर्ड ऑइलमध्ये बनवा. तुम्हाला असं वाटतं उग्रपणा, पण तुम्ही जेव्हा बनवाल ना तुम्हाला लक्षातही येणार नाही की हे मस्टर्ड ऑइलमध्ये आहे. ते म्हणतात की पूर्ण स्टीम निघेपर्यंत त्याला आधी गरम होऊ द्या आणि नंतर मग बरोबर तडका द्या. बरोबर, तेव्हा त्याची ती कडवटपणा तो सगळा निघून जातो. बरोबर. बरोबर. बरं सर, इतकं सक्सेस मिळालेलं आहे, तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट हा पण कोर्स केलेला नाही, बरोबर? कधीतरी असं जाणीव आली की शिक्षण घेतलं नाही किंवा आणि कुठेतरी अशी तफावत वाटली? कधीतरी वाटलं हां, की छान मोठे मोठे सेमिनार कॉन्फरन्सेस होतात, छान छान कोट घालून बिल्ले लावून लोक फिरत राहतात आणि बमठस लोकही मस्त मिरवतात. कधी खंत अशी वाटली नाही ना खंत पण नाही की शिक्षण घेतलं नाही आणि आता हां, तो एक वेगळा हे झाला असता, म्हणजे शिक्षण घेऊन जर केलं असतं. पण त्याच्यामध्ये माझे हे जे शिक्षण न घेता जो वेळ होता तो मी माझ्या बिझनेसमध्ये घालवला. चांगले चांगले लोक ते मिळाले नसते मला. कॉलेजमध्ये गेलो असतो 5 वर्ष सगळं ते आत्मसात करायला, तर त्याच्यानंतरही मी ॲज अ गव्हर्नमेंट शेफ म्हणून पुढे आलो असतो गरजेचं नव्हतं, कारण मला बोधनकर बाई नसत्या भेटल्या तेव्हा. बरोबर. नाही का, मला ज्योत्स्ना दर्डा नसत्या भेटल्या, अशी गोष्ट आहे ती. आपली एक ब्रांच अमेरिकेत आपण आहे, 4 ब्रांच आहात, तर तिथला कसा अनुभव आहे आपल्या इंडियातला आणि भारतातला आणि तिथल्या लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतो? तिथल्या लोकांना कसं ना, तुमचं जर तुमचं मापदंड एवढं ठेवलं तुम्ही की मी एवढा आहे, पण त्यांना एवढं जरी दिलं तरी ते खूप हॅपी असतात, कारण तिथे कोणीतरी आपल्याला जेवण आपल्यासाठी तयार करताय ही भावनाच खूप मोठी आहे. बरोबर. हां, समवन इज मेकिंग फूड फॉर यू इन फ्रंट ऑफ यू, ही भावनाच खूप मोठी आहे. त्याची व्हॅल्यू आहे म्हणजे. हां, त्यांना फ्रोझन खाणंच माहिती आहे. बरोबर. हां, आणि हे इंडियन लोकांमध्ये सुद्धा तसंच आहे. तर एक ते आहे. आणि तुम्ही साधं सिम्पल स्टॅपल फूड द्या, ते त्यांना सगळ्यांना आवडतं आणि म्हणूनच एकाच्या 4 ब्रांचेस झाल्या. आणि सर तिथे येणारे जे ग्राहक म्हणजे आपलं काय म्हणतात गेस्ट आहेत ते इंडियनच आहेत की विदेशी नाही, पण ते पण विदेशी येतात? पण आहे, इंडियन. त्यांना कसा आवडतं आपला? त्यांना स्पायसी पण आवडतं, म्हणजे आपलं म्हणजे काही फॅमिली रेग्युलर आहेत आता, त्यांना आपले पदार्थ समजायला लागले. आणि मी तिथे अगदी बेसिकपासून, म्हणजे अगदी भातावरच्या पिठल्यापासून सुरुवात केलेली, की भातावरचं पिठला हा तिथे साधा पारंपरिक कोकणातला प्रकार, की 80% भात शिजल्यानंतर त्याच्या पिठलाचं मटेरियल टाका, झाकून द्या, 20% भात शिजत असताना ते पिठलंही तयार होतं आणि मग ते भात आणि पिठलं एकत्र करून खायला द्या. असा तो सिम्पल प्रकार, तर तोच मी तिथे दिला, पण त्याला थोडा तामझाम लावला. त्याला एक छोटी पुस्तिका बनवली, त्याला हिस्ट्री दिली, त्याची जिओग्राफी सांगितली, हा पुस्तकात दिलेले पदार्थ कुठला आहे हे वाचून मग तो गोरा म्हणतो की हां अप्रिशिएट करतात. अप्रिशिएट घेऊन या. मग त्यांना
सांगायचं की या पितळेच्या भांड्यात तुमचा हा पदार्थ तयार होणार आहे. त्या भांड्यात तो बनवायचा. त्याच्यामागे फोडणी, पापड, चटण्या, मिरच्या असं सरंजाम घेऊन त्याच्यासमोर लावायचं. झाकण उघडायचं. वाफळत्या भातावर मग छान ती फोडणी घालायची. तिथं छान गरम असा चर्र आवाज येतो आणि मग ते कसं कालवून खायचं ते सांगायचं. त्याच्यावर पापड द्यायचा, मिरची द्यायची. त्याला आणि म्हणतात तुपाची धार सोडायची. तूप नाही, तेल आलेलं आहे अच्छा, त्याच्यात. तेल मोहरीचं आलेलं तेल आलेलं आहे. तूप कशाला? तूप नको, दॅट्स इट. तडकाच. क्या बात आहे. आणि मग ते जे सॅटिस्फॅक्शन खाणाऱ्याच्या चेहऱ्यावर जे सॅटिस्फॅक्शन दिसतं बरोबर. त्याच्यातच ते सगळं आलं. बरोबर. सर, नवीन पिढीला तुम्ही काय सजेस्ट कराल? कारण कसं आहे ना, जसं आता तुम्ही म्हणता की जन्मजात कोणी सेलिब्रिटी नसतं, बरोबर. कुठल्याही जॉबला आपण जात असताना किंवा रिक्वायरमेंट जेव्हा येते त्यांचं असं म्हणतं की फ्रेशर्स नको, एक्सपिरियन्स होल्डर हवा. पण माझं हे स्वतःचं म्हणणं आहे की कधीतरी आयुष्यात एकदा तरी माणूस फ्रेशरच असतो. एज्युकेशन निघालं आणि तो जर शोधात आहे जॉबचा तर तो फ्रेशरच माणूस आहे ना. बरोबर. तुम्ही त्याला कसं म्हणणार की एक्सपिरियन्स होल्डर? नवीन पिढी खूप लवकर याला अडॉप्ट करते आणि थोडंसं चलबिचल होतं की आपल्याला एक्सपिरियन्स कुठून मिळेल, काय मिळेल. या लोकांना या मी क्षेत्रात तर जाताना कसं? नाही, मी माझ्या इथे जी काम करतात मंडळी की ज्यात हेड शेफ म्हणून जे आहेत ते अक्षरशः कोणी माती गोट्याचं काम करत होतं, कोणी नाली साफ करण्याचं काम करत होतं, कोणी नुसतं पाणी वाटायला म्हणून आलं होतं. आणि अशा मंडळींच्या मधले गुण हेरून त्यांना तयार करून मग त्या ह्या लेवलपर्यंत आणलं. मी माझं कोणाला स्नान असतं की ठीक आहे, आता माझा एवढ्या वर्षाचा बिझनेस आहे, तुम्हाला तयार केलं म्हणून माझ्याकडे एक अमुक पगार आहे, पण याच्यापेक्षा तुला जास्त पगार मिळतो आहे ना कुठे, मग तू जा, गो हेड, मला काही हे नाही. आणि असे काही 2-4 लोक आहेत की तुझे जाऊन तिथे चांगली कमाई करतात, पण ते येतात भेटायला. हां, तर त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की आपण फ्रेशर आहे तर कसं. फ्रेशर जरी असला तरी मन लावून काम करा, मोठी स्वप्ने पहा, छोटी स्वप्ने पहा, छान काम करा आणि पैसा कमवल्यानंतर तो राखून ठेवा. पैसा कमवणं सोपं असतं, तो राखून ठेवणं खूप कठीण असतं. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये बायको आणि CA हे चांगले मिळाले पाहिजे. प्रेक्षक ऐका व्यवस्थित. व्यवस्थित आहे. आणि बिझनेसच ठेवा. बिझनेस चालत नाही आहे म्हणून त्याला ओढत राहणं हे खूप घातक आहे. बिझनेस चालत नाही, ओढत राहणं खूप घातक आहे. यासाठी तुम्ही म्हणता अरे लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील. हे तुम्ही लग्न नाही केलं ना बिझनेसशी, लग्न केलं बायकोशी, ते टिकवा. बिझनेस नाही टिकला तरी चालेल, दुसरा नवीन बिझनेस बनवा, तो टिकवा. बिझनेसच्या ठिकाणी, घरच्या ठिकाणी. आणि बिझनेसला बायको म्हणून ट्रीट नका करू. तर त्याच्यामुळे माझं असं सगळ्यांचं चांगलं आहे, नाही जमला प्रयत्न केले तुम्ही, फाईन डे बंद करा, दुसरं नवीन काहीतरी करा, नुकसान होतं तरी जास्त. सर, अचानक न ठरवता एखादा पदार्थ खूप छान झाला असा कुठला अनुभव आहे? भरपूर. एखादा किस्सा सांगता येईल? किस्सा मागच्या दिवाळीतला आहे, 2-4 वर्ष आधीचा दिवाळी. तर ते दिवाळीचे रेसिपीज करत होतो. शेवटची रेसिपी नंतर लक्षात आलं की आता राहिलेली आहे, एक काहीतरी रेसिपी पाहिजे. नंतर सुट्टी होती सगळी, आमचं बॅक किचन सगळं बंद झालं होतं, जे काही इन्ग्रेडियंट समोरच होते. आमचा डिरेक्टर होता शिवाजी, म्हणजे विष्णुजी कुछ बनाओ, दिवाळी के लिए. बोला क्या बनाओ, जो है उसमें से ही देखो, बोले कुछ जमता है तो. आणि मग तिथे रवा होता, कणिक होती, तेल होतं आणि पंचपाळ्यातले मसाले होते, एवढंच. मम्मी म्हटलं काय करू म्हटलं तेल तर तापत ठेव, दिवाळी म्हणजे कुरकुरीत काहीतरी द्यावं लागेल. मग कणिक होती, रवा, तोही असं भिजवत होतो काही न ठरवता. पण ते भिजवता लक्षात आलं की तो खूप कडक झालेला आहे कणिक ती. मग म्हटलं आता ह्याला लूज करायचं तर काय करू. मी एक किसणीने त्याला किसलं तर ते छान असं पडलं. म्हटलं याला तळून पाहू. तो छान असा फुलून वर आला. भराभर सगळं किसलं, छान असा तो रवाच्या रेषा अशा छान बोलून वर आल्या. हळद, तिखट, धनेजिरे पावडर, आमचूर पावडर, मीठ, साखर घेतलं, मिक्सरवर पेटवलं, त्याच्यामध्ये टाकलं, मिक्स केलं आणि रव्याचा चिवडा तयार झाला. क्या बात आहे. अशी गंमत आहे. सर, खूप छान वाटलं तुम्ही आलात. येस. आणि सगळ्यांना एक सांगावं असं मला आवर्जून वाटेल की याच्या आधी पण मी म्हटलं आणि सरांनी म्हटलं, परत एकदा रिपीट करते की कोणी आधीपासूनच जन्मजात सेलिब्रिटी नसतं. आणि सेलिब्रिटी असूनही माझ्यासारखीला सरांनी वेळ दिला
कारण माझा नवीन स्टार्टअप आहे. तरीही सरांनी वेळ दिला त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद सर तुमचं. थँक्यू. आलात. सरांची तब्येत एकदम ठीक नव्हती, पण ते वेळ साधून आम्ही आजचा प्लॅन हा केलेला आहे. आणि तुमच्या विश्व रेकॉर्डसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मी ऑनलाईन पण बघत असताना सगळ्यांनी आपल्या इंडस्ट्रीतल्या लोकांनी तुम्हाला म्हटलं आहे की विष्णूजी तुम्ही तुमचं नाव विष्णू मनोहर न करता विक्रमी विष्णू मनोहर असं करायला पाहिजे. आणि मी अगदी सहमत आहे त्या विषयाशी. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.